Okay, am I audible to you, students? माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत स्पष्ट? प्लीज एव्हरीबडी गिव्ह मी युअर फीडबॅक. Okay. So let's start. So before starting this lecture, here are few instructions for you. Okay. आपल्या नेहमीचे इन्स्ट्रक्शन्स आहेत की कुणी माइक ऑन नाही करायचा, कुणी व्हिडिओ कॅम नाही ऑन करायचा, ठीक आहे. आणि ओके ठीक आहे. आणि आन्सर देत असताना किंवा क्वेश्चन विचारत असताना चॅट बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं. ओके. सो दीज आर आवर रेग्युलर इन्स्ट्रक्शन्स फॉर यू. ओके. सो आय विल स्टार्ट. ओके. सो लेट स्टार्ट. आता मी स्क्रीन शेअर करतोय. प्लीज एव्हरीबडी स्क्रीन दिसते का बघा तुम्हाला? ओके, जस्ट गिव्ह मी फ्यू सेकंड्स. मी बुक ओपन करतोय आणि स्क्रीन शेअर करतो तुम्हाला. जस्ट गिव्ह मी अ फ्यू सेकंड्स. ओके. ओके, दिसते का स्क्रीन सगळ्यांना आता? स्क्रीन शेअर केलेली दिसते का सगळ्यांना? ओके ठीक आहे. सो व्हॉट वर वी स्टडिंग? वी हॅव कम्प्लीटेड थर्ड चॅप्टर. बरोबर. आपण तिसरा चॅप्टर आपला संपवलेला आहे. त्यानंतर आपण फोर्थ चॅप्टर आपला चालू केलेला आहे. बरोबर. द फ्रीडम स्ट्रगल ऑफ 1857. ओके. 1857 ची स्वातंत्र्य चळवळ. दिस चॅप्टर वी हॅव स्टार्टेड. नाव या चॅप्टर मध्ये आपण कुठला टॉपिक पाहिला आहे याच्यामध्ये? सो वी हॅव कम्प्लीटेड दिस पैका रिबेलियन, राईट? वी हॅव कम्प्लीटेड दिस टॉपिक. We completed this topic, right? Okay. Also, the first paragraph that we have also completed. Okay. ठीक है. Sir, let's make a quick sum up
what we have studied in this chapter in previous lecture. Okay, तर in 1857 we are going to study about the incidents, the major incidents of 1857, the freedom struggle of 1857. ओके, तर 1857 मध्ये जी स्वतंत्र चळवळ मोठी झाली होती, ठीक आहे, जे बंद पुकारले होते, आंदोलनं झाली होती, ब्रिटिश आणि जे ब्रिटिशांविरोधात भारतीयांनी जे आंदोलन पुकारलं होतं, ठीक आहे, तर त्याच्याबद्दल हा हा चॅप्टर आहे, राईट. तर 1857 मध्ये काय झालं होतं की लोकांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले किंवा आंदोलनं केली किंवा त्यांच्या विरोधात लोक पेटून उठले, ठीक आहे, आणि ब्रिटिश सत्तेला त्यांनी पूर्णपणे हादरून सोडलं. ओके, struggle before 1857, and we have also studied that the struggle of 1857 not started abruptly, but it has been started way before 1857. The small rebellions or small struggles were already happening all over the India before 1857. Okay, तर 1857च्या अगोदर सुद्धा ब्रिटिशांविरोधात लोकांनी खूप संघर्ष करायला चालू केलं होतं, ठीक आहे. ॲट एव्हरी प्लेसेस वेअर द ब्रिटिश रूल वॉज एस्टॅब्लिश्ड इन इंडिया, a local people had to bear the ill effects of the British government. The Indians started feeling that they are exploited in every strata due to the company's rule. Okay, तर भारतामध्ये लोकांना अशी जाणीव होऊ लागली किंवा अशी फिलिंग येऊ लागली की ब्रिटिश सत्ता ही लोकांची पिळवणूक करत आहे, त्यांना न्याय देत नाहीये, ठीक आहे. त्यांची इकॉनॉमिक कंडिशन लोकांची ब्रिटिश पॉलिसीजमुळे खूप खराब होत चालली आहे. त्याच्यामुळे लोकांनी ब्रिटिशांविरोधात हत्यारं उचलली आणि लढायला सुरुवात केली, ठीक आहे. तर जो मेजर इव्हेंट झाला होता 1857 मध्ये, तो आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचा, ठीक आहे. ओके, farmers and the common people become bankrupt during the company rule. In 1770 there was a major famine in Bengal province. Okay, we have also studied this, that there were major famine in the Bengal, right, and Britishers were insensitive towards the Indian people, that they didn't do anything for the people at that time, and they left people to die of starvation. Okay, तर 1857 मध्ये 1857च्या अगोदर जो 1770 मध्ये जो मोठा दुष्काळ पडला होता बंगालमध्ये, तर ब्रिटिश सत्तेनी तिथल्या लोकांवरती ऍडमिनिस्ट्रेशन त्यांच्या हातात होतं, परंतु लोकांवर त्यांनी लक्ष दिले नाही, पाण्याची व्यवस्था केली नाही लोकांची, आणि त्यांनी लोकांना अक्षरशः बिना पाण्याचं मारण्यासाठी सोडून दिलं, ठीक आहे. तर म्हणजे यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे लोकांमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात खूप असंतोष होता, ठीक आहे. ओके, देन वी हॅव ऑल्सो स्टडीड अबाउट उमाजी नाईक. ओके, तर कोण होते उमाजी नाईक? उमाजी नाईक ओके, उमाजी नाईक कोण होते? तर ते एक रेबेलियन होते, राईट. त्यांनी ही ऑर्गनाइज द रामोशीज अँड द लोकल यूथ टू रिवोल्ट अगेन्स्ट द ब्रिटिश, ठीक आहे. रामोशी समाजातले यूथला म्हणजे तरुणांना त्यांनी एकत्र केलं ब्रिटिशांच्या विरोधात, ठीक आहे. परंतु ब्रिटिशांनी त्यांना 1832 मध्ये अटक केलं आणि त्यांना फासावरती लटकवलं, ठीक आहे. ब्रिटिश arrested him and hanged to death in Pune. ओके, पुण्यामध्ये त्यांना फाशी देण्यात आली. Okay, the Indian tribes and the forest communities also challenged the British rules. Their livelihood was dependent on the forest resource. Okay. तर
The Indian tribes and the forest communities also challenged the British rule. Their livelihood was dependent on फॉरेस्ट रिसोर्सेस. ओके. तर भारतामध्ये जे ट्राईब्स होते, ट्राईब्स म्हणजे जे आदिवासी लोक होते, जंगलामध्ये राहणाऱ्या ज्या कम्युनिटीज होत्या, त्यांनी सुद्धा ब्रिटिशांना चॅलेंज करायला सुरुवात केली. बिकॉज the livelihood of the people who are living in the forest, it entirely depends upon the forest. Okay, the resources which are they gathering from the forest. But Britishers captured their land, they acquired the forest, and that's why they felt that their source of livelihood will get perished, or the Britishers uh, will not allow them to live in their own land. Okay. तर जे ट्राईब्स होते, म्हणजे जे आदिवासी आणि जंगलात राहणारे लोक होते, त्यांनी सुद्धा ब्रिटिशांना चॅलेंज करायला सुरुवात केली. ठीक आहे. Their livelihood was dependent on the forest resource. The British laws put restrictions on it, and consequently, Bihar, Kolam area of Chota Nagpur, Gonds of Orissa, Santals of Bihar fought against the Britishers. Okay? तर ब्रिटिश लॉज जे होते, त्यांनी जंगलामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स आणले लोकांच्या ट्राईब्सच्या मुवमेंट वरती, आदिवासी लोकांच्या मुवमेंट वरती. त्यामुळे बिहार, कॉन्सिक्वेंटली बिहार, कोलम एरिया ऑफ छोटा नागपूर, बिहारमध्ये. त्यानंतर छोटा नागपूर म्हणजे काय आहे? छोटा नागपूर म्हणजे, सर, दॅट छोटा नागपूर इज टुडेज नागपूर ओनली. नो नंदिनी, दॅट्स Chota Nagpur means it is situated in the state of Orissa, Bengal. Okay. छोटा नागपूर हे जे पठार आहे, तुम्ही तुमच्या जिओग्राफीमध्ये शिकला असेल मे बी. तर जो आपला ईस्टर्न साइडचा जो भाग आहे इंडियाचा, बंगाल, ओरिसा, झारखंड, तो जो एरिया आहे त्याला छोटा नागपूर असं म्हणतात. ठीक आहे. छोटा नागपूर, दॅट डझंट मीन महाराष्ट्रातलं जे नागपूर आहे ते, त्याचा आणि छोटा नागपूरचा काही संबंध नाहीये. ठीक आहे. छोटा नागपूर छोटा नागपूर प्लेटाऊ इज ए डिफरंट एरिया. ओके. जसं आपलं दख्खनचा पठार आहे. ठीक आहे. वी आर लिव्हिंग ऑन दी डेक्कन प्लेटाऊ. ओके. तसंच छोटा नागपूरचा अलग प्लेटाऊ आहे. ठीक आहे. द इंडियन कॉन्सिक्वेंटली बिहार, कोलम एरिया ऑफ छोटा नागपूर. ओके. तर बिहारमध्ये छोटा नागपूरच्या एरियामध्ये ते गोंड्स ऑफ दी ओरिसा. गोंड्स कोण आहेत? गोंड्स आहेत, ट्राईब्स आहेत. ठीक आहे. एक आदिवासी जमात आहे, आदिवासी लोकांची कम्युनिटी आहे गोंड, ओरिसामध्ये. ठीक आहे. संथाल्स ऑफ बिहार, बिहारमधले संथाल आदिवासी फॉट अगेन्स्ट द ब्रिटिश. ओके. सर, यू हॅव टू रिमेंबर दिस फॅक्ट्स और रिमेंबर द नेम ऑफ द ट्राईब्स. ओके. तुम्हाला ह्या आदिवासी लोकांचे नावं लक्षात ठेवायचे आहेत त्यांच्या, आणि ते कोणत्या एरियामध्ये होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. गोंड्स, ओरिसामधले गोंड्स आणि बिहारमधले संथाल्स. ओके. द गडकरी फ्रॉम कोल्हापूर अँड फोंड सावंत फ्रॉम कोकण also challenged the British. Okay. So here are two new tribes from Maharashtra. Gadkaris from Kolhapur. ठीक आहे. आणि फोंड सावंत फ्रॉम कोकण also challenged the Britishers. Before 1857, some zamindars and royal class from different territories rebelled against British. Okay. So apart from the tribesmen, before 1857, some zamindars and royal class from different territories rebelled against the British. तर आदिवासी लोकांबरोबरच काही जे जमीनदार असे लोक होते. ठीक आहे. जमीनदार म्हणजे कोण? की त्या काळामध्ये जे श्रीमंत असे लोक होते, ज्यांच्याकडे जमिनीचे अधिकार होते, त्यांच्याकडे खूप जास्त जमीन होत्या, अशा लोकांना जमीनदार असं म्हटलं जायचं. ठीक आहे. आणि रॉयल क्लास फ्रॉम डिफरंट टेरिटरीज. आणि जे रॉयल म्हणजे जे राजा ची जी फॅमिली आहे, अशा क्लासमधले जे लोक आहेत, त्यांनी सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारायला सुरुवात केली. व्हॉट इज मीन बाय टेरिटरी? टेरिटरी म्हणजे प्रदेश. ओके. टेरिटरी म्हणजे प्रदेश, एरिया. In the army of East India Company, there were many Indian sepoys. They were ill-treated by the company. Their salary and allowance were very less compared to the British soldier.
In 1806 at Vellore and in 1824 at Barrakpur, the revolt took up a fierce form. Okay, so as we know that in the British East India Company there were many Indian soldiers were working, okay, and they were ill treated by the company, okay. Their salary and allowance were also less as compared to the British soldiers. That means there were a very visible discrimination between in the Indian army that were kept by so the army kept by the East India Company, okay. तर ब्रिटिशांकडे जी आर्मी होती त्याच्यामध्ये जे भारतीय लोक सुद्धा सिपाई म्हणजे सैनिक म्हणून तिथे काम करत होते, ठीक आहे. परंतु ब्रिटिशर्स काय करायचे की भारतीय सैनिकांना ते व्यवस्थित वागणूक देत नसत, ठीक आहे. त्यांना जे ब्रिटिश सोल्जर्स होते त्यांच्या बरोबरीने त्यांना वागणूक दिली जात नसे, त्यांना त्यांच्याशी डिस्क्रिमिनेशन केलं जाईल, ठीक आहे. आणि त्यांना सॅलरी सुद्धा ब्रिटिश जे सोल्जर्स होते त्यांच्यापेक्षा कमी दिली जाईल, ठीक आहे. त्यामुळे इन 1806 ॲट वेल्लोर अँड बर्राकपूर द रिवोल्ट टूक प्लेस ॲट अ फियर्स फॉर्म, ओके. सो वेल्लोर इज इन साऊथ इंडिया, ठीक आहे, अँड यू हॅव टू फाइंड वेअर इज बर्राकपूर, ओके. तर हे जे दोन प्लेसेस आहेत या ठिकाणी 1824 मध्ये रिवोल्ट सैनिकांनी केले, ठीक आहे. All these rebellions took place in their respective territories. They were local and natural in single-handed. Okay, the British forcefully broke down the revolts. Public unhappiness was suppressed, but it did not vanish. Okay, so हे जे वेरियस रिवोल्ट्स आहेत जे आता आपण शिकलो, छोटे छोटे रिवोल्ट्स. फॉर एक्झाम्पल जसं आपण पाहिलं की उमाजी नाईक यांनी जो रिवोल्ट केला होता रामोशी कम्युनिटीला घेऊन, त्याच्यानंतर जे ट्राईब्स होते इंडियामधले त्यांनी सुद्धा त्यांच्या एरियामध्ये रिवोल्ट केला होता, ठीक आहे. गडकरी कोल्हापूरमध्ये, त्यानंतर संथाल गोंड ह्या ज्या ट्राईब्स आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या एरियामध्ये रिवोल्ट केला होता. आणि त्याचप्रमाणे जे सैनिक होते वेल्लोरे आणि बर्राकपूर इथे सुद्धा त्यांनी रिवोल्ट केला होता सैनिकांनी, ठीक आहे, ब्रिटिशांविरोधात. परंतु हे जे रिवोल्ट्स होते हे फक्त त्यांच्या रिस्पेक्टिव्ह टेरिटरीमध्ये फक्त झाले होते, ठीक आहे. म्हणजे त्याला देशव्यापी स्वरूप नव्हतं आलेलं, ठीक आहे. तर एक छोटे छोटे हे रिवोल्ट्स होते, त्यामुळे ब्रिटिशांनी ते जागीच दडपून टाकले. म्हणजे काय केलं की लोकांना तिथेच शिक्षा करून, लोकांना मारून, त्यांना अरेस्ट करून, जे लोक रिवोल्ट करत होते त्यांना शिक्षा करून, फासावर लटकून वगैरे लोकांना त्यांनी शांत केलं. म्हणजे रिवोल्ट होता तो दडपून टाकला, ओके. ब्रोक डाऊन दॅट रिवोल्ट. Public unhappiness was suppressed, and by these tactics, Britishers were successfully suppress the unhappiness of the people, but it did not vanish. त्यामुळे लोकांची जी अनहॅपीनेस होती ब्रिटिशांविरोधात ती ब्रिटिशांनी काय केली, सप्रेस करण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे. आणि त्यांनी ती सप्रेस केली सुद्धा. परंतु त्यांना जे लोकांच्या मनामध्ये जो स्ट्रेस आला होता, त्यांच्या विरोधात जो असंतोषाचा भाव होता तो त्यांना संपवता आला नाही, ठीक आहे. दिस अँगर ब्रस्ट आउट इन द फ्रीडम स्ट्रगल ऑफ 1857, ओके. आणि हा जो ब्रस्ट आहे, ठीक आहे, आणि हा जो अँगर आहे, हा जो असंतोष आहे, हा 1857 मध्ये फुटून बाहेर पडला, ठीक आहे. तर तुम्ही पाहिलं की कशा प्रकारे 1857च्या अगोदर 1857 मध्ये तर खूप मोठा बंड झाला होता, ठीक आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं होतं, खूप मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला होता, खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी ब्रिटिशांविरुद्ध लोक उभारले होते, त्यांच्या विरुद्ध बंड पुकारले होते. परंतु 1857च्या अगोदर लोकांमध्ये कशा प्रकारे ब्रिटिशांच्या विरोधात एक रागाची भावना, एक अँगर कसा डेव्हलप झाला होता ते आता आपण आतापर्यंत पाहिलं, ठीक आहे. आणि हाच जो अँगर आहे तो 1857 मध्ये बाहेर पडला, ठीक आहे. At various places, the rebellion took place against the British. The discontent in the minds of deserved classes blowed out
in the form of the struggle, and its outbreak was in the form of an armed rebellion. Okay, and this outbreak or this discontent of the people were broke out in the form of armed rebellion. Okay, तर लोकांच्या मनामध्ये जो असंतोष होता ब्रिटिशांच्या विरोधात, त्यांच्या मनामध्ये जो राग होता ब्रिटिशांच्या विरोधात, हा 1857 मध्ये लोकांनी सशस्त्र उठाव करून म्हणजे हत्यारं घेऊन बंदुकीच्या जोरावर त्यांनी ब्रिटिशांना विरोध करायला सुरुवात केली. ठीक आहे. आउटब्रेक म्हणजे ओके, हाऊ कॅन आय टेल यू व्हॉट इज मीन बाय आउटब्रेक. आउटब्रेक म्हणजे ओके, आउटब्रेक म्हणजे बेसिकली काय असतं की एखादी गोष्ट एकदम पटकन अचानक बाहेर पडते. ठीक आहे, त्याला आउटब्रेक असं म्हणतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, जसं ब्रिटिशांविरुद्ध लोकांच्या मनामध्ये असंतोष होता आणि अचानकपणे लोकांनी त्यांच्या विरोधात तो राग त्यांचा बाहेर पडला. ठीक आहे, थोडक्यात आउटब्रेक म्हणजे इरप्शन. ठीक आहे, तसा ज्वालामुखी कसा एकदम फुटतो, बरोबर, एकदम कसा ज्वालामुखी इरप्ट होतो त्याला म्हणायचं ज्वालामुखी, आपण म्हणतो ज्वालामुखीचा उद्रेक झाला. ठीक आहे, त्यालाच म्हणायचं आउटब्रेक. ओके, ओके. Causes of the struggle of 1857. During pre-British period, there were many kingdoms in India. Causes of struggle of 1857. तर 1857च्या बंडाची किंवा आंदोलनाची, फ्रीडम स्ट्रगलची, संघर्षाची काय कारणे आहेत ते आपण पाहूया. एक तर कारण आपल्याला समजलं त्याच्या अगोदरच की ब्रिटिशांच्या ज्या पॉलिसीज होत्या त्या इल होत्या, म्हणजे ब्रिटिशांच्या पॉलिसीज या लोकांवरती अत्याचार करणाऱ्या होत्या. ठीक आहे, हे तर कारण आपल्याला समजलं. नाव, ड्युरिंग प्री ब्रिटिश पिरियड देर वर मेनी किंगडम्स इन इंडिया. वॉट एव्हर चेंजेस टूक प्लेस ॲट द सेंटर नेवर अफेक्टेड द विलेज सिस्टम. ठीक आहे, द विलेज सिस्टम continued as it is, but the British changed the prevalent system and they tried to set up a new system. Looking at the changing nature of the village system created a feeling of instability and insecurity in the minds of the people. Okay, so during the pre-British time, whatever is happening at the center, means whatever happening at the king's level, that were not directly affecting the life of people who are living in the villages. Okay, but at the time of Britishers, what was happening? The policies of Britishers was directly hampering or directly affecting the people who are living in the villages. That's why the feeling of instability and insecurity in the minds of people were rising. तर 1857च्या अगोदर, म्हणजे ब्रिटिश ज्यावेळेस भारतामध्ये त्यांची सत्ता एस्टॅब्लिश व्हायच्या अगोदर काय व्हायचं की एखादा राजा असे, मोठा बादशाह असे, फॉर एक्झाम्पल मुघल बादशाह, तो दिल्लीमध्ये बसून जे काही निर्णय घेत जाईल त्याचा फारसा परिणाम हा खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या लोकांवर होत नसेल. ठीक आहे, म्हणजे खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या लोकांची एक वेगळी सिस्टम होती, त्यांची लाईफस्टाईल वेगळी होती, त्यांच्या जगण्यावरती एवढा इफेक्ट पडत नसेल. ठीक आहे, त्यांचं जगणं त्यांच्या पद्धतीने चालू असायचं. परंतु ज्यावेळेस ब्रिटिश आले त्यावेळेस ब्रिटिशांनी काय केलं, ब्रिटिशांनी त्यांचे जे पॉलिसीज होत्या त्याचा डिरेक्टली इफेक्ट हा खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या लोकांवर त्यांचा पडू लागला. ठीक आहे, त्यामुळे लोकांमध्ये, खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये एक असंतोषाची भावना निर्माण झाली. ठीक आहे, हॅम्परिंग म्हणजे इफेक्ट. ओके, हॅम्परिंग म्हणजे इफेक्ट होणे. ठीक आहे, परिणाम, मराठीमध्ये त्याला परिणाम असं म्हणतो. Economic causes. Okay, the British introduced a new revenue system to increase their income. Taxes were forcibly extracted from farmers. As a result of it, the agriculture system collapsed. Okay, so causes of struggle of 1857 आपण शिकतो आहोत. ठीक आहे, 1857च्या संघर्षाची कारणे आपण शिकत आहोत.
त्याच्यामधलं पहिलं कारण इथं काय दिलंय त्यांनी, व्हॉट इज द फर्स्ट टॉपिक हिअर, इकॉनॉमिक कॉजेस. ओके, तर जे आर्थिक कारण काय होतं ते बघायचं आपण, त्यानंतर सामाजिक कारण काय होती ते पण बघायचंय, त्यानंतर राजनैतिक कारण काय होते ते पण बघायचे आपल्याला. ठीक आहे, वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द इकॉनॉमिक कॉजेस, देन सोशल, पॉलिटिकल, ओके, अँड द अदर कॉजेस. तर फर्स्ट वन इज इकॉनॉमिक कॉजेस, म्हणजे आर्थिक कारण काय होतं. ओके, द ब्रिटिश introduced a new revenue system to increase their income. Taxes were forcibly extracted from the farmers. As a result of it, the agricultural system collapsed. Okay, so as we have already studied that the British had came up with the new land revenue policy, right? We have already studied about that. ठीक है, taxes were forcibly extracted from the farmers. Okay, as a result of it, agricultural system collapsed. तर ब्रिटिशांनी काय केलं होतं की नवीन कर वसुलीची प्रणाली त्यांनी भारतामध्ये आणली होती. म्हणजे अगोदर काय केलं जायचं, शेतकऱ्यांकडून जो कर वसूल केला जायचा तो त्यांच्या शेतामध्ये किती प्रमाणामध्ये धान्य पिकवलं जाते त्याच्या प्रमाणामध्ये असायचा. म्हणजे एखाद्या वर्षी जर शेतकऱ्यांनी पाऊस कमी पडला आणि शेतामध्ये धान्य कमी पिकलं गेलं तर त्यांना कमी कर द्यावा लागायचा. आणि ज्या वर्षी चांगला पाऊस पडलेला असेल त्यावेळेस शेतकरी जास्त धान्य पिकवायचा आणि जास्त कर द्यायचा. ठीक आहे, पण ब्रिटिशांनी काय आणलं की फिक्स्ड रेव्हेन्यू सिस्टम आणली. फिक्स्ड लँड रेव्हेन्यू सिस्टम ब्रिटिशांनी आणली. म्हणजे काय की तुमच्या शेतामध्ये पाऊस पडो किंवा ना पडो, तुम्ही शेतामध्ये तुमचं नुकसान झालं आहे किंवा नाही झालं आहे त्याचा ब्रिटिशांना काही घेणं देणं नव्हतं. त्यांना फक्त फिक्स टाइम टू टाइम तेवढा रेव्हेन्यू ते शेतकऱ्यांकडून फोर्सफुली वसूल करत असते. ठीक आहे, त्याच्यामुळे जी ॲग्रिकल्चर सिस्टम आहे ती कोलॅप्स झाली. ठीक आहे, जी शेतीची जी सिस्टम आहे, ठीक आहे, ती कोलॅप्स झाली, शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं. To sell the British goods in India and enjoy profit was the policy of British. Okay, they imposed very heavy taxes on the local industries. The handicraft and the textile industry of India were ruined. Many Indian artisans become unemployed. They had growing discontent in their minds against the British. Okay, so as we have this point also we have discussed earlier that to sell the British goods in India enjoy enjoy profit was the policy of Britishers. Okay, they imposed very heavy taxes on the local industries. All of you know that every industry, every company which is earning has to give a tax, certain amount of tax to the government. Okay, तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहित आहे की ज्या कंपनीज असतात, ज्या इंडस्ट्रीज असतात, त्यांना गव्हर्नमेंटला काही टॅक्स द्यावा लागतो. टॅक्स म्हणजे काय असतं की जेवढा त्यांचा इन्कम असतो त्याच्यामधला काही भाग त्यांना सरकारला द्यावा लागतो टॅक्सच्या रूपामध्ये, कराच्या रूपामध्ये. ठीक आहे, तर भारतामध्ये त्यावेळेस जे टेक्स्टाईल इंडस्ट्री होती, म्हणजे कापड बनवण्याची इंडस्ट्री होती भारतामध्ये, ती खूप वर्ल्ड फेमस होती. तर ब्रिटिशांनी काय केलं की त्यांच्यावरती खूप टॅक्स लादला, म्हणजे खूप कर त्यांच्याकडून गोळा करायला सुरुवात केली. ठीक आहे, आणि त्यांच्याकडून जास्त टॅक्स गोळा करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे काय झालं की त्यांना त्यांचं जे कापड आहे, त्यांचे जे गुड्स आहेत ते त्यांना सेल करणं मार्केटमध्ये खूप महाग पडू लागलं. ठीक आहे, आणि ब्रिटिशांनी काय केलं, भारतातले जे इंडस्ट्रीज आहेत त्यांच्यावरती जास्त टॅक्स लावला आणि ऍट द सेम टाइम त्यांनी ब्रिटनमधून जे गुड्स भारतामध्ये इम्पोर्ट केले जात होते त्याच्यावरती खूप कमी टॅक्स लावला. ठीक आहे, तर ही गोष्ट पण तुम्हाला माहित आहे की प्रत्येक देशामध्ये आपण काही गोष्टी इम्पोर्ट करतो आणि काही गोष्टी एक्सपोर्ट करतो. ठीक आहे, म्हणजे काही गोष्टी आपण बाहेरच्या देशामधून आपल्या देशामध्ये येतात आणि काही गोष्टी आपल्या देशामधून बाहेरच्या देशामध्ये जातात. ठीक आहे, जसे आता सध्या आपण चायनाचे जे गुड्स आहेत इंडियामध्ये ते खूप जास्त प्रमाणामध्ये वापरले जातात. आपले सेलफोन्स आहेत, आपले मोबाईल फोन्स आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपले व्हेरियस आपल्या ज्या इलेक्ट्रॉनिक्सचे गुड्स आहेत, टीव्हीज आहेत, गाड्या आहेत. ठीक आहे, ह्या काय आहेत, बाहेरून आपण इम्पोर्ट करतो, बाहेरच्या कंट्रीज मधून येतात. ठीक आहे, तर ज्यावेळी अशा गोष्टी बाहेरून आपल्या देशामध्ये येत असतात त्यावेळी आपली गव्हर्नमेंट त्याच्यावरती काहीतरी टॅक्स लावते. ठीक आहे, आणि त्याचप्रमाणे ब्रिटिशांनी काय केलं होतं की ब्रिटनमधून जो आपल्या देशामध्ये जो गुड्स येत आहे त्याच्यावरती खूप कमी टॅक्स लावला.
परंतु आपल्या देशामधून जो माल विकला जाईल बाहेर त्याच्यावरती खूप जास्त टॅक्स लावला. ठीक आहे. याच्यामुळे काय झालं की ज्या आपल्या लोकल इंडस्ट्रीज होत्या, लोकल जे मॅन्युफॅक्चरर्स होते त्यांचं खूप जास्त नुकसान झालं आणि ते अनएम्प्लॉयड झाले. जे आर्टिसन्स होते, जे कारागीर होते ते अनएम्प्लॉयड झाले, ते बेरोजगार झाले. ठीक आहे. दे हॅड ग्रोविंग डिस्कंटेंट इन देअर माइंड अगेन्स्ट द ब्रिटिश. आणि त्यामुळे हा जो सेक्शन ऑफ सोसायटी आहे आर्टिसन्स लोकांचा, कारागीर लोकांचा, त्यांच्यामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात असंतोषाची भावना किंवा रागाची भावना, अँगरची भावना ही डेव्हलप होऊ लागली. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी इकॉनॉमिक कॉज ऑफ दी economic cause of revolt. Okay. Now next one, social cause. सामाजिक कारण काय होतं? The Indians felt that the Britishers were interfering in the culture, tradition and the customs of India. Sati prohibition, then widow remarriage act were correct from social point of view, but the Indians thought that it is an interference in their lifestyle and hence they were dissatisfied. Okay. So as all of you know that the Britishers uh, tried to abolish the sati system. Okay. And they also started the widow remarriage act. Okay. आणि याच्यामुळे काय झालं, ब्रिटिशांनी काय केलं भारतामध्ये, सतीची जी संकल्पना होती त्याच्या विरोधात त्यांनी कायदा पास केला आणि जे विधवा महिला होते त्यांच्या पुनर्विवाह, त्यांचं रिमॅरेज करण्यासाठीचा जो ऍक्ट आहे तो सुद्धा पास केला. त्यावेळी भारतामध्ये किंवा कोणत्याही धर्मामध्ये ज्या महिलांचे हजबंड वारले आहेत किंवा मरण पावले आहेत अशा महिलांना पुन्हा लग्न करायला अजिबात परमिशन नव्हती. ठीक आहे. त्यामुळे त्यांचं जगणं खूप अतिशय हालाकीचं झालं होतं. मग ब्रिटिशांनी त्या विरोधात एक ऍक्ट पास केला, विडो रिमॅरेज ऍक्ट. परंतु लोकांना काय वाटलं की जे आमचे कस्टम्स आहेत, ट्रॅडिशन्स आहेत, आमच्या ज्या रीती परंपरा आहेत किंवा आमचा जो धर्म आहे याच्यामध्ये ब्रिटिश लोक हे इंटरफेअर करत आहेत. ठीक आहे. आणि हे फक्त हिंदू धर्मामध्ये नाही तर मुस्लिम धर्मामध्ये किंवा बाकीचे जे धर्म होते भारतामध्ये अशा धर्मातल्या सगळ्या लोकांना ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली की ब्रिटिशर्स आर ट्राइंग टू इंटरफेअर इन आवर कल्चर, आवर रिलिजन अँड आवर सोशल सिस्टम. अँड दॅट्स वाय दे स्टार्टेड फीलिंग डिस्कम्फर्ट अगेन्स्ट द ब्रिटिशर्स. ओके. त्यामुळे ब्रिटिशांविरुद्ध त्यांच्या मनामध्ये अतिशय डिससॅटिस्फॅक्शनची भावना निर्माण झाली. ओके. समजलं? ओके. पॉलिटिकल कॉज. ठीक आहे. नाव याच्यामध्ये या सोशल कॉज मध्ये तुम्हाला एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की सती आणि जो व्हिडो रिमॅरेज ऍक्ट आहे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ठीक आहे. म्हणजे सतीची संकल्पना ब्रिटिशांनी बंद केली ही एक चांगली गोष्ट त्यांनी केली. ठीक आहे. परंतु त्या काळामध्ये लोकांची अशी धारणा नव्हती. ठीक आहे. लोकांचे विचार त्यावेळी असे नव्हते. लोकांना उलट काय वाटलं की ही गोष्ट त्यांनी करून आमच्या धर्मामध्ये त्यांनी इंटरफेअर करायचा प्रयत्न त्यांनी करतायत. त्यांना असं वाटत होतं की आमच्या धर्मामधल्या गोष्टींबद्दल ब्रिटिशांनी काही इंटरफेअर करू नये. ठीक आहे. पॉलिटिकल कॉज. So we have studied about the economical cause, then social cause, and the third one is political cause. Okay. Sorry. Political cause. After 1757, after 1757, the British took charge of the many Indian states. Later, Lord Dalhousie annexed many princely states on various causes. The Nawab of Ayodhya was dethroned on the grounds of maladministration, whereas the princely state of Satara, Nagpur and Jhansi were annexed through the doctrine of lapse. Due to the policies of Dalhousie, the Indian did not consider the British as a trustworthy. Okay. So let us try to understand what are the political causes of discontent before the 1857. तर 1757 नंतर आफ्टर द 1757
the British took charge of many Indian states. Okay, so what was happened in the 1757? If do you remember, there was a battle was happened, the Battle of Buxar. Okay, that was a decisive battle fought between the Britishers and the Nawab of Awadh and the Nawab of Bengal, right, and the Britishers. And after that, Britishers started capturing the administration of Bengal. तर 1757 नंतर ब्रिटिशांनी काय केलं, बरेचसे जे आपले प्रिन्सली स्टेट होते इंडियामधले, प्रिन्सली स्टेट म्हणजे काय, माल ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे जो ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये करप्शन करणे, ठीक आहे, म्हणजे जो कारभार आहे तो व्यवस्थित न करणे, ठीक आहे. माल ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित न करणे. ओके, तर 1757 नंतर लॉर्ड डलहौसीने काय केले, जे भारतामध्ये जे प्रिन्सली स्टेट होते, प्रिन्सली स्टेट म्हणजे काय, जिथे छोटी छोटी जे राज्य होते भारतामध्ये, जिथे राजा रूल करायचा, ठीक आहे, राजा आणि राजानंतर त्याचा मुलगा, त्याच्यानंतर त्याचा मुलगा, असे रूल करायचे, जे छोटी छोटी राज्य होती ते ब्रिटिशांनी अनेक्स करायला सुरुवात केली. अनेक्स करणे म्हणजे काय, तर कॅप्चर करायला सुरुवात केली, ठीक आहे. The Nawab of Ayodhya was dethroned on the grounds of maladministration, whereas the princely state of Satara, Nagpur, and Jhansi were annexed to the doctrine of lapse. Okay, so Nawab of Ayodhya, Awadh, सॉरी, नवाब ऑफ अयोध्या, अयोध्याचा जो नवाब होता, ठीक आहे, नवाब म्हणजे कोण, तर राजा तिथला, ठीक आहे. थोडक्यात नवाब म्हणायचे त्या काळी, जे बेसिकली जे मुस्लिम रूलर्स होते त्या काळामध्ये, ते नवाब असे संबोधले जायचे, ठीक आहे. तर नवाब ऑफ अयोध्या जो होता त्याला ब्रिटिशांनी सत्तेवरून काढून टाकलं अयोध्याच्या, कोणत्या कारणावरून, की माल ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे तो त्याच्या राज्याचा कारभार व्यवस्थित करत नाहीये, म्हणून त्याला ब्रिटिशांनी डिथ्रोन केलं, ठीक आहे. तर नवाब ऑफ अयोध्याला, अयोध्याच्या नवाबला ब्रिटिशांनी तो राज्यकारभार नीट करत नाहीये या ग्राउंडवर त्यांनी त्याला डिथ्रोन केलं, ठीक आहे. त्याच्याच बरोबर जे प्रिन्सली स्टेट आहेत सातारा, नागपूर आणि झाशी, या ठिकाणी त्यांनी काय केलं, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स, जे आपण अगोदर शिकलो आहोत, ठीक आहे, या डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स थ्रू त्यांनी ते राज्य बळकावून घेतले, ठीक आहे. ड्यू टू द पॉलिसीज ऑफ डलहौसी, द इंडियन्स डिड नॉट कन्सिडर द ब्रिटिश ॲज अ ट्रस्टवर्दी. ओके, आणि या कारणामुळे भारतीय लोकांना ब्रिटिशांवरती विश्वास त्यांचा उडू लागला, ठीक आहे. Okay, immediate cause. In 1856, the British provided a long infelt rifles to the Indian sepoys. Okay, so we have now studied about the economic cause, the social cause, and the political cause. Okay, so these were the long-term causes. Okay, पण immediate cause म्हणजे तात्पुरतं कारण काय होतं 1857च्या, जे जो बंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी जो विरोध केला ब्रिटिशांना, त्याचं तात्पुरतं म्हणजे नेमकं इमिडिएट कॉज काय होतं, ठीक आहे. In 1856, the British provided a long infield rifles to the Indian sepoys. Okay, the sepoys were required to bite the end of the cartridge. The news spread out that these cartridges were smeared in the fats of cow and pig. Due to the religious sentiments of Hindus and Muslims, sepoys were hurt and made them unhappy. Okay, तर ब्रिटिशांनी भारतामध्ये जे शिपाई होते, जे सैनिक होते, त्यांना एक लॉंग इनफिल्ड रायफल नावाची एक रायफल त्यांना प्रोव्हाइड केली होती, ठीक आहे, सैनिकांना. आणि ते जे सैनिक होते त्यांना ते कार्ट्रिज होतं, कार्ट्रिज म्हणजे काय, त्याला छर्रे असं म्हणतात, ठीक आहे. बुलेट्स नसायचे त्यावेळी बंदुकीमध्ये, त्यावेळी छर्रे असायचे, ठीक आहे. आणि तुम्ही जर बघितलं, गुगलवर सर्च केलं कार्ट्रिजेस म्हणजे काय, तर ते तुम्हाला कळून येईल, ठीक आहे. आणि ते कार्ट्रिजेस असतात, दे वेर स्मिअर्ड इन द फॅट्स ऑफ काऊ अँड पिग.
आणि अशी अफवा पसरवली गेली होती किंवा अशी न्यूज लोकांमध्ये होती की जे कार्ट्रिजेस आहेत, ठीक आहे, त्यांचं जे आवरण आहे, ठीक आहे, त्यांचा जो अप्पर लेअर आहे हा काय आहे, गाई आणि डुक्कर यांचं जे फॅट आहे, ठीक आहे, त्यांची जी स्किन आहे, त्यांच्या स्किन पासून किंवा फॅट पासून ते जे कार्ट्रिजेसचे जे अप्पर लेअर आहे तो बनवला आहे, ठीक आहे. आणि बंदूक यूज करताना त्या काळात सैनिकांना काय करावं लागायचं, तो जो कार्ट्रिज आहे, तो जो छर्रा आहे, तो त्यांच्या दाताने त्यांना त्याचा वरचं लेअर तोडावा लागायचा आणि नंतर तो यूज करावा लागायचा, ठीक आहे. म्हणजे हिंदूंमध्ये आपल्याला जसं माहित आहे की इन द हिंदू रिलिजन काव इज अ होली अॅनिमल. ओके, जी गाय आहे ती अतिशय पूजनीय आहे हिंदू धर्मामध्ये. आणि मुस्लिम धर्मामध्ये जो डुक्कर आहे ते काय आहे, ते निषिद्ध आहे, ठीक आहे. त्यामुळे इट्स न्यूज वॉज ट्रू ऑर फॉल्स. बेसिकली इट हॅजंट मेन्शन्ड हिअर. ओके, त्याचं काय इथं मेन्शन केलेलं नाहीये की न्यूज खरी होती किंवा नाही होती, ठीक आहे. पण इथं काय दिलं आहे की न्यूज स्प्रेड आउट, अशी एक बातमी लोकांमध्ये होती. ओके, विच न्यूज? न्यूज म्हणजे की ही गोष्ट की जे कार्ट्रिजेस आहेत, जे बंदुकीचे जे कार्ट्रिजेस आहेत ते गाई आणि डुकराच्या मांसापासून बनवलेले आहेत, ठीक आहे. असं लोकांना, असं सैनिकांना सांगितलं गेलं होतं किंवा त्यांना असं माहिती झालं होतं, ठीक आहे. अशी एक बातमी होती. ड्यू टू दिस रिलिजियस सेंटिमेंट ऑफ हिंदू अँड मुस्लिम, सुपॉज वेअर हर्ट अँड मेड देम अनहॅपी, ठीक आहे. आणि ही जी गोष्ट ज्यावेळेस सैनिकांना कळाली की जी सैनिक स्वतः जी बंदूक वापरत आहेत, त्या बंदुकीमध्ये ज्या छर्रे आहेत, जे कार्ट्रिजेस आहेत, ते त्यांना दाताने त्यांना तोडून, त्याचा अप्पर लेअर तोडून ते यूज करावे लागतात, ठीक आहे. तुम्ही मूवीज मध्ये बघितलं असेल, ग्रेनेड वगैरे, बॉम्ब वगैरे काय करतात, ते दाताने त्याची पिन काढतात आणि फेकतात, ठीक आहे. त्याच पद्धतीने ते कार्ट्रिजेस असायचे जुन्या काळामध्ये बंदुकीचे, ते त्यांना हे दाताने त्याचा लेअर तोडावा लागायचा आणि नंतर ते त्या यूज करायला येत होते, ठीक आहे. तर त्या सैनिकांना असं सांगितलं गेलं होतं किंवा अशी न्यूज होती की हे जे कार्ट्रिजेस आहेत ते डुक्कर आणि गायच्या मांसापासून बनवलेले आहेत, ठीक आहे. त्यांच्या मीठ पासून, त्यांच्या फॅट पासून बनवलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळे सैनिकांमध्ये काय झाला, असंतोष निर्माण झाला. दी आउटब्रस्ट. ओके, disciplinary action was taken on the sepoys who refused to use the smeared cartridges and were given severe punishment. ओके, तर याच्यानंतर जे सैनिक होते हिंदू आणि मुस्लिम दोन्ही रिलिजन मधले, त्यांनी काय केलं, हे जे कार्ट्रिजेस होते, ह्या ज्या बंदुका होत्या, ह्या यूज करण्यासाठी नकार दिला, ठीक आहे. दे वर रिफ्यूज टू यूज दिस स्मिअर्ड कार्ट्रिजेस and that's why they were given a punishment. ओके, सो त्यांनी, जे सैनिक होते ज्यांनी ती बंदूक यूज करायला नकार दिला, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या धर्मामध्ये आम्ही गायीला पूजनीय मानतो आणि हे जे कार्ट्रिजेस आहेत हे गायीच्या मांसापासून बनवलेले आहेत, त्यामुळे आम्ही ह्या बंदुका यूज करणार नाही. आणि त्यांनी डिसओबे केलं, त्यामुळे त्यांना ब्रिटिशांनी पनिशमेंट दिली, ठीक आहे. मंगल पांडे फ्रॉम बर्राकपूर cantonment shot an English officer as a reaction to unjust nature of the British officers. Okay, and to result of this, the Mangal Pandey from Barrackpur, ठीक आहे, बर्राकपूर याच्या ठिकाणी एक छावणी होती, ठीक आहे, कॅन्टोन्मेंट, त्याला छावणी म्हणतात मराठीतून, सैनिकांची जो त्यांचा जो एरिया असतो, ठीक आहे, ट्रेनिंग वगैरे होतं, त्यांचं जे ॲम्युनिशन स्टोअर केलेलं असतं किंवा सैनिक जिथं राहतात त्याला कॅन्टोन्मेंट असं म्हणतात. अशा ठिकाणी मंगल पांडे नावाच्या सैनिकाने काय केलं, जो एक इंग्लिश ऑफिसर आहे, ब्रिटिश ऑफिसर आहे, त्याला गोळी झाडली, ठीक आहे. बंदुकीने त्याला गोळी झाडली आणि त्याला तिथे त्याचा मारून टाकलं, ठीक आहे. मंगल पांडे वॉज अरेस्टेड अँड हँग टू डेथ. त्याच्यानंतर मंगल पांडेला अरेस्ट केली गेली आणि त्याला फासावरती लटकवलं गेलं. दिस न्यूज स्प्रेड लाईक अ फायर. The entire regiment of the Indian Sepoy at Meerut took part in the freedom struggle and marched towards Delhi. Okay, so ही जी गोष्ट आहे, ही जी घटना आहे, ही खूप मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये पसरली आणि
सैनिकांमध्ये पसरली आणि सैनिकांनी काय केलं, जे इंटायर रेजिमेंट ऑफ इंडियन सिपॉईज ॲट द मीरठमध्ये जी पूर्ण रेजिमेंट होती सैनिकांची भारतीय सैनिकांची, त्यांनी काय केलं, ब्रिटिशांविरुद्ध मार्चिंग केलं. ठीक आहे, म्हणजे त्यांनी दिल्लीकडे वाटचाल करायला सुरुवात केली, दिल्ली कॅप्चर करण्यासाठी. त्यावेळेस दिल्लीच्या वेळेस कॅपिटल होती. ठीक आहे, म्हणजे त्यांना ब्रिटिश सत्ता ओव्हरथ्रो करायची होती. थाउजंड्स ऑफ इंडियन व्हॉलेंटरी जॉईन देम ऑन द वे. ठीक आहे, आणि हजारो लोकांनी त्यांना रस्त्यामध्ये जॉईन केलं. दे हँडेड ओव्हर द leadership of the freedom struggle to the Mughal Emperor Bahadur Shah and proclaimed him as the Emperor of India. ओके, तर ह्या सैनिकांनी काय केलं, आता त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारलं होतं थोडक्यामध्ये, आणि त्यांनी त्यांचा जो युद्धाचा जो लीडर आहे हे कुणाला मानलं, त्यांनी मुघल बादशाह जो आहे बहादूर शाह त्या काळी, त्याला त्यांनी लीडर मानलं ह्या फ्रीडम स्ट्रगलचं, आणि दिल्लीकडे वाटचाल करायला सुरुवात केली. ठीक आहे, नाव स्कोप ऑफ स्ट्रगल. The self-confidence of the sepoys increased with the capture of Delhi. It also gave inspiration to the other soldiers. The revolt soon spread in the North India. The Indian soldiers revolted in the cantonments of Bihar to Rajputana. Okay, so the soldiers were marching towards the Delhi, as we have already studied, and they finally captured Delhi, and that's why their confidence was increased, and it gave them the other soldiers inspiration to join them also. Okay, तर जे सोल्जर्स आहेत त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन दिल्ली कॅप्चर केली. ठीक आहे, त्यांनी ब्रिटिशांविरोधात युद्ध पुकारलं, आणि त्यांनी दिल्ली ज्यावेळेस कॅप्चर केली, दिल्लीमध्ये ज्यावेळेस त्यांनी जाऊन तिथे ब्रिटिशांना तिथून हकलून लावलं. ठीक आहे, त्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स खूप वाढला, आणि हे जे इन्स्पायरेशन घेऊन बाकीचे जे सैनिक होते ते सुद्धा त्यांना मिसळू लागले. ठीक आहे, द रिव्हल्ट सून स्प्रेड इन द नॉर्थ इंडिया, आणि पूर्ण उत्तर भारतामध्ये हा जो रिव्हल्ट आहे हा पसरत गेला. द इंडियन सोल्जर्स रिव्होल्टेड इन द कॅन्टोन्मेंट्स फ्रॉम बिहार टू राजपुताना, आणि ह्या छावण्या ज्या होत्या सैनिकांच्या त्याच्यामध्ये बिहार पासून ते राजपुतानापर्यंत, म्हणजे बिहार पासून ते राजस्थानपर्यंत सैनिकांनी ब्रिटिशांविरोधात संघर्ष करायला सुरुवात केली. द रिव्होल्ट स्प्रेड इन द लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झांसी. लॅटर इट स्प्रेड टू द साऊथ इंडिया. ठीक आहे, हा जो रिव्होल्ट आहे लखनौ, देन अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली या ठिकाणी पसरला, आणि तो नंतर साऊथ इंडियामध्ये सुद्धा पसरला. ठीक आहे, सर देन वाय डिड ब्रिटिश गिव्ह देम पनिशमेंट इन्स्टेड, why did not give them different guns which were not smeared with cow or pig's fat? Okay, so basically why Britishers not given them different guns? Okay, so एक तर दुसऱ्या गन्स देणं हे इकॉनॉमिकली फिजिबल नव्हतं ब्रिटिशांना, आणि एक मोठे जे ऑफिसर्स असतात त्यांची कोणत्याही एका सैन्यामध्ये किंवा फौजेमध्ये काय असतं की एक रूल असतो की तुम्ही जे सबऑर्डिनेट ऑफिसर्स असतात किंवा सैनिक असतात त्यांना त्यांचे जे ऑफिसर्स असतात त्यांची कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या कमांड्स आहेत त्या त्यांना स्वीकाराव्याच लागतात. ठीक आहे, तर प्रश्न डिफरंट गन्स देण्याचा नव्हता, प्रश्न होता की त्यांनी ज्या आज्ञा आहेत, ज्या कमांड्स आहेत सुपिरियर ऑफिसर्सच्या, ते त्यांनी मानल्या नव्हत्या. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांना पनिशमेंट दिली होती. ओके, त्या गन्सला पिग स्मिअर्ड होतं की नव्हतं, किंवा त्यांना दुसऱ्या गन दिल्या जाव्यात की नाहीत, दिस इज अ डिफरंट पार्ट, हा नंतरचा भाग आहे. परंतु ती जी त्या ज्या लोकांना किंवा त्याच्या सैनिकांना त्यांनी पनिशमेंट यासाठी दिली की त्यांनी डिसओबे केलं म्हणून. ठीक आहे, आणि डिसओबे करणं अप्पर जे आपले उच्च अधिकारी आहेत सैन्यामध्ये डिसओबे करणं हा अतिशय मोठा गुन्हा मानला जातो कोणत्याही सैन्यामध्ये. इव्हन मॉडर्न सैन्यामध्ये सुद्धा जे आपले उच्च अधिकारी आहेत त्यांना डिसओबे करणं अतिशय मोठा गुन्हा मानला जातो. ठीक आहे, त्याची पनिशमेंट त्यांना दिली. ओके, so this is all about today's lecture, and for you
तुमच्यासाठी होमवर्क काय असेल आज? व्हॉट आर दी कॉजेस ऑफ स्ट्रगल ऑफ 1857? व्हॉट आर दी कॉजेस ऑफ स्ट्रगल ऑफ 1857? 1857च्या स्ट्रगलची, संघर्षाची काय कारणे आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे. होमवर्क समजला सगळ्यांना? एव्हरीबडी, डू यू अंडरस्टँड होमवर्क? सगळ्यांना होमवर्क समजला का? Okay, okay, ठीक आहे. So this is all about today's lecture. You can quit this lecture now. Okay, goodbye everybody. Stay home, stay safe.